नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आपल्याला आज ईश्वरीचं ना नवीन रूप बघायला मिळणार आहे. तसा हा आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे त्यांनी. तुम्हाला नक्की आवडेल आजचा एपिसोड. आणि बघा, आपण बघितलंय की ईश्वरी अर्णवची वाट बघत असते आणि तिथे राकेश तिला थोडंसं अजून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यात अर्णवच्या गाडीचा हॉर्नचा आवाज येतो आणि हा राकेश म्हणतो की घ्या, आला तुमचा नवरा. हा राकेश म्हणतो की विचारा त्याला, नाहीतर दिवस नंतर मी आहेच. बघा, आता अर्णव खूप उशिरा आलेला असतो म्हणून ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. आता अर्णव गाडीतनं बाहेर येतो आणि त्याच्या हातामध्ये एक फाईल असते. इकडे ईश्वरी घाबरलेली असते आणि म्हणते की सर, तुम्ही कुठे गेला होता, कधी येणार मला काही माहित नाही. घरच्यांनी मला जर विचारलं तर मुश्किल होऊन जातं ना सगळं. आणि अर्णव पण बघा तिला म्हणतो की मुश्किल होतं ना, बरं ठीक आहे. आणि तो फाईल तिला दाखवतो आणि म्हणतो की मग फ्री करून टाकतो मी तुला आता. आणि मग ईश्वरीला असं वाटतं की खरंच अर्णवने डिवोर्सचे पेपर आणले की काय. आणि बघा, हा असं बोलून अर्णव तिथनं रूम मध्ये निघून जातो. आणि बघा, इकडे आता ईश्वरी बिचारीला वाईट वाटत असतं की अर्णव सर डिवोर्स घेणार. आणि इकडे राजेशचं बोलणं हिला आठवतो. तो म्हणतो की आज दुपारी भांडून थेट वकिलांकडे गेला आहे तो. आणि हा राकेश म्हणतो की तो स्वतःहूनच सांगेल तुला, कारण डिवोर्स पेपरवर सह्या लागतील ना तुझ्या. आणि बघा, आता हे राजेशचं बोलणं ऐकल्यावर ईश्वरीला टेन्शन अजून येतं आणि मग ती पळत पळत रूमकडे येते. तोपर्यंत अर्णव त्याचं ब्लेझर काढत असतो. ईश्वरी अर्णवशी बोलायला येते की सर. अर्णव म्हणतो की सारखं सारखं काय आहेत ग माझ्या मागे मागे. अर्णव म्हणतो की आय एम फेड ऑफ ऑल दिस, कळलं का तुला. अर्णव म्हणतो की मला कंटाळा आलाय, नकोयत मला हे सगळं. ईश्वरी म्हणते की तुम्हाला कितीही कंटाळा आला असताना किंवा कितीही नको वाटत असलं ना, तरीही तुमच्या मनात जे आहे ते मी होऊ देणार नाही सर. अर्णव म्हणतो दिस इज कॅन नॉट गो ऑन फॉर एव्हर. अर्णव म्हणतो की सगळीकडनं मी माझी फसवणूक नाही होऊ देणार आहेत, कळलं का तुला. अर्णव म्हणतो की मला जे हवं तेच करणार आहेत मी. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुमच्या प्रमाणे वागा. माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दलचा जो गैरसमज आहेत ना, तो अगदी मनातनं काढून टाका. अर्णव म्हणतो की प्रूफ आणायला सांगितलं होतं ना तुला, आणि तुझ्या आईला प्रूफ आणायला सांगितलं होतं ना, कुठे आहेत. इकडे ईश्वरी म्हणते की हो, पण मग असं तुम्ही म्हणून काय टोकाने वागाल का. अर्णव म्हणतो की मी का टोकाचं वागेल. अर्णव म्हणतो की चूक तुमची आहे आणि तू मला काय ब्लेम करतेस. अर्णव म्हणतो की दिस इज गेटिंग इम्पॉसिबल. इकडं अर्णव ईश्वरी म्हणते की तुम्ही काही असलं तर असा विचार कसं काय करू शकता. अर्णव म्हणतो की मी विचार करू शकतो कारण तुम्ही दोघीही दोषी आहात. इकडे ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही सांगाल तसंच वागेल मी. तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेल मी. प्लीज हा डिवोर्सचा विचार मनातनं काढून टाका सर. तुम्ही माझ्यावरच्या आणि माझ्या आईवरच्या रागापायी हे लग्न मोडलंच तर अख्ख्या घरावरती काय असर होईल सर. आणि बघा, इकडे अर्णवने तसा काहीच विचार केलेला नसतो आणि त्याला वेगळं वाटत असतं आणि ही ईश्वरी डिवोर्सबद्दल बोलत असते हे त्याला माहीतच नसतं. इकडं ईश्वरी म्हणते की अहो आजी, अंजली ताई, आई बाबा या सगळ्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार का करत नाहीये सर तुम्ही. 2 कुटुंबांचा प्रश्न आहे. इकडे ईश्वरी ते फाईल हातात घेते आणि म्हणतात की हे डिवोर्स पेपर घेऊन आलात ना तुम्ही, याचा अर्थ कळतो का तुम्हाला. एका कागदावर काय टिकेल आहेत का आपलं नातं. आणि इकडे आता तिला काहीच बोलू देत नाही. म्हणतो की शटाप, जस्ट शटाप. अर्णव म्हणतो की तुझ्या लक्षात नाहीये का मी तुला काय सांगितलं होतं ते. अर्णव म्हणतो की आपलं हे लग्न हीच तुझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असेल आणि हे डिवोर्सचं नाव मुद्दाम काढतेस का तू. अर्णव म्हणतो की तुला काय वाटलं मी तुला डिवोर्स करू, तुम्हाला डिवोर्स करशील आणि मी तुला डिवोर्स म्हणून मोकळा करेल. अर्णव म्हणतो की असं नाही होणार. अर्णव म्हणतो की या लवलेस मॅरेजमध्ये राहूनच तुला शिक्षा भोगावी लागेल, कळलं का तुला. आणि अर्णव तिच्या हातातून जोरात फाईल लिसकून घेतो आणि तिच्या जिथे बांगड्या असताना तिथं जोरात दाबतो आणि म्हणतो की डिवोर्स पेपर नाही असते, कॉन्ट्रॅक्ट आहेत माझे. अर्णव म्हणतो की डिवोर्स सोपा असतो, आपलं हे नातं किती अनविवेबल होऊ शकतं कळेल तुला. आणि बघा, तिच्या हाताला जे दाबलेलं असतं ना तिथे बांगडी तिच्या हाताला लागून जाते आणि त्यातनं रक्त बाहेर येतं आणि तिला खूप दुखतं. ती बिचारी रडत राहते. आणि इकडे बघा, आता रात्र झालेली असतो, अर्णव झोपलेला असतो आणि ईश्वरी
झोपेल असते पण तिला खूप थंडी वाजत असते. तिच्या अंगावर सुद्धा काहीच नसतं. ईश्वरीच्या अशा फु 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 अशा करण्याने अर्णवला बहुतेक जाग येते. तिला खूप खूप म्हणजे खूप जास्त थंडी भरलेली असते. खूप तुडतुड तुडतुड करत असते ती. आणि बघा आता अर्णवला जाग आली तर शेजारी बघतो तो. त्याच्या लक्षातच येत नाही की ईश्वरी आपल्या बाजूला नाही तर समोर झोपलेली आहे. आणि जेव्हा तो समोर बघतो तेव्हा त्याला कळतं की ईश्वरीच आवाज करते आहे. तिला खूप थंडी वाजते आहे. आणि अर्णव उठतो आणि ईश्वरीकडे बघतो. त्याला खरंच असं वाटतंय की ईश्वरीला खूप थंडी वाजते आणि एसीचं टेम्परेचर बघतो. आणि बघा त्याला तिची किती काळजी आहे पण तो दाखवतो की मी तुझ्यावर किती नफरत करतो ते. आणि आता त्याने एसीचं टेम्परेचर वाढवलेलं असतं जेणेकरून ईश्वरीला आता थंडी वाजणार नाही. आणि बघा आता नेमकं असं असतं की ईश्वरीला त्याच्या साईडला जायचं नसतं म्हणून ती काही स्वतःच्या हाताने ब्लँकेट तिथनं घेत नाही असंच असावं. आणि म्हणून अर्णव कपाटातनं तिच्यासाठी ब्लँकेट काढून देतो आणि तिच्या अंगावर जोरात फेकतो आणि स्वतः जाऊन झोपतो. ईश्वरीला तिच्या अंगावर ब्लँकेट फेकल्यामुळे जाग येते. आणि ईश्वरी म्हणते की मनोमन की सरांनी मला ब्लँकेट आणि अर्णवकडे बघते. ईश्वरी मनोमन म्हणते की सर काय केल्याने तुमचा गुस्सा शांत होईल. ती म्हणते की कसा परत मिळवू मी तुमचा विश्वास. ईश्वरी मनोमन म्हणते की माझं प्रेम आहे तो तुमच्यावर. ईश्वरी म्हणते की तुमच्या खुशीचं कारण व्हायचं आहेत मला, रागाचं नाही. आणि ईश्वरी पण आता ब्लँकेट अंगावर घेऊन झोपून जाते. आणि बघा आता सकाळ झालेली असते आणि अर्णव खाली आलेला असतो आणि तो म्हणतो की अनिता ताई माझा नाश्ता आणा, आय एम गेटिंग लेट. आणि त्याचं सगळं लक्ष फोनमध्ये असतं पण त्याला माहीतच नसते की त्याच्यासमोर पुरी आणि भाजी ठेवलेली आहेत. आणि बघा त्याचं जेव्हा लक्ष जातं तो म्हणतो की अनिता ताई हे हे काय ब्रेकफास्टला या ऑइली पुऱ्या. म्हणतो की डिस्गस्टिंग आणि ते बाजूला करतो आणि त्यांना विचारतो की माझा ब्रेकफास्ट कुठे आहे. आणि बघा ईश्वरीने त्याचा ब्रेकफास्ट आणलेला असतो पण आता त्याला तिच्या हातचं काही खायचं नाहीये म्हणून त्याने जिथं तिथे ठेवलेल्या पुरी आणि भाजी खायला जातो. आणि पुरी हाताला लावतो तर त्याला जोरात चटका बसतो. आणि बघा तिच्यामुळे तो पुरी भाजी खातो. आणि बघा आता खूप गरम असल्यामुळे त्याला ते धड नीट खाताही येत नाही. आणि दुसरी पुरी असते ईश्वरी ती पुरी फोडते आणि तिच्यातनं अशी वाफ बाहेर पडते. आणि ईश्वरी त्याला म्हणते की अशी वाफ बाहेर काढली की ते लवकर थंड होतील. ईश्वरी म्हणते की रागाचंही तसंच, तो गेल्यावरच माणूस शांत होतो. ती म्हणते की वाप असो वा राग आतल्या आत जर कोंडून ठेवला की चटके बसणारच सर. ईश्वरी म्हणते की मग खायची मजा राहते बाजूला आणि तकलीफच जास्त होते. ईश्वरी म्हणते की अगदी सेम फंडा रागाच्याही बाबतीत आहेत. आता बघा अर्णवला अजून खूप खूप संताप होतो. तिच्या बोलण्यामुळे सुद्धा त्याला खूप संताप होतो. ती म्हणते की मनातला राग हा या वाफेसारखा निघून गेल्याशिवाय सामनेवाल्याला नेमकं काय म्हणायचं हे नीट कळणार कसं. आणि ते जर कळलंच नाही तर त्यावर विचार कसा करणार. ईश्वरी म्हणते की मी असं म्हणतच नाहीयेत की सामनेवाल्याची कधीच काही चूकच नसते. ईश्वरी म्हणते की सर ऐकलंच नाही तर कळणार कसं. ईश्वरी म्हणते की राग मनातच ठेवला ना तर ह्या पुऱ्यांसारखे चटके बसणारच सगळ्यांनाच. आणि बघा आता इकडे अर्णव तिच्यावर चिडून पण काहीच न बोलता काही न खाता तिथनं निघून जातो. आणि आता ईश्वरी त्या पुरी भाजीकडेच बघत असते. आणि आता अर्णव गेल्यानंतर ती ईश्वरी त्या पुरी भाजीचा एक घास खाते आणि म्हणते की भूत. आणि त्या दुसरी प्लेट ठेवलेली असते ती उचलते आणि म्हणते की भूतकाळात काय घडलं होतं हे शोधून ह्या गैरसमजाच्या रागाची वाफ मी घालवणारच. आणि बघा दुसरी पुरी फोडते आणि तिच्यातनं सुद्धा वाफ बाहेर येते. ईश्वरी म्हणते की आपलं नातं आणि तुमचा विश्वास मी परत जिंकणार आहेत सर. आणि इकडे आता आपण बघतो की सुप्रियाताई म्हणजे ईश्वरीची आई सुद्धा अर्णवच्याच टेन्शनमध्ये असते. बिचाऱ्यांना काहीच माहीत नसतं की ज्या माणसासोबत आपण फक्त इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो त्याच माणसाचा मुलगा म्हणजे आपला जावई असणार आहेत हे त्यांना स्वप्नात सुद्धा माहीत नव्हतं. आणि बघा आता इकडं त्या मिठाईची तयारी करत असतात म्हणजे दूध कढईवर ठेवेल आहेत आणि ते हलवत असतात. पण त्यांना सारखं अर्णवचं बोलणं आठवत असतं. अर्णव त्यांच्यावर खूप संतापतो, खूप चिडतो आणि म्हणतो की फोटो दाखवून म्हणतो की ज्या माणसाच्या मिठीत आहात ना तुम्ही तो माणूस माझा बाप होता. आणि अर्णव त्यांच्यावर डायरेक्ट ब्लेम करून मोकळा होऊन जातो
की एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे तुम्ही. अर्णव त्यांनाच दोषी ठरवत असतो. तो म्हणतो की तुमच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे. आणि त्यांना ते पण आठवतं की जेव्हा अर्णव म्हणतो की तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये असं प्रूफ द्यायचं आणि नंतरच माझ्या समोर यायचं, असं त्यांनी काहीसं ईश्वरीला सुद्धा सांगितलेलं असतं आणि ईश्वरीच्या आईला सुद्धा सांगितलेलं असतं. आणि आता इकडे आपण बघतो की ईश्वरीला अर्णवचं वागणं सुद्धा खटकतं. म्हणजे तो धड तिच्याशी बोलतही नाहीये किंवा नुसता राग करतोय. त्यामुळे ईश्वरी आता तिच्या आईला भेटण्यासाठी क्लाउड किचनमध्ये आलेली असते. आणि सुप्रियाताई म्हणतात की इशू अगं, आणि सुप्रिया काकू म्हणतात की तू इथे ह्या वेळीस, आणि बघा ईश्वरीला ना खूप रडायला येतं. मग सुप्रिया काकू विचारतात की रडतेस काय तू? सुप्रिया काकू म्हणतात की परत काही झालं आहेत का तिथे? ईश्वरी म्हणते की आई काही झालं तर नाहीये, पण मी सरांचा राग कमी करण्याची खूप कोशिश करते आहेत अगं. ईश्वरी तिच्या आईला सांगते की अर्णव सर माझ्याकडे बायको म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणूनच बघत आहे. ईश्वरी म्हणते की त्यांना बरं वाटावं म्हणून मी काही करायला गेली तरी त्याची त्यांना तकलीफ होती आहेत अगं. सुप्रिया काकू म्हणतात की इशू तू शांत हो ना बाळा. इशू म्हणते की आई शांत कशी होऊ ग? ईश्वरी म्हणते की आई मला काहीही करून ना त्यांचा विश्वास परत मिळवायचा आहे, पण काय करू मला खरंच कळत नाही ग, समजत नाही ग. आणि बघा ऐश्वरीचं असं बोलण्यावर कोणत्याही आईला वाईटच वाटत असतं. त्या पण म्हणतात की बाळा मी काय आणि कसं सांगू तुला. आणि त्या दुधाचं आणि कढईचं उदाहरण देतात. त्या म्हणतात की इशू कढईत जसं दूध ना तसं प्रत्येक संसारात स्त्री सामावली गेली असते. बऱ्या वाईटांची कितीही घुसळण झाली ना तरीही बाईने नाती जीवापाड जपायची असतात. इकडे सुप्रिया काकू म्हणतात की अगं तुझ्यातही ते आहेत. सुप्रिया काकू ईश्वरीला म्हणतात की तू बदलू शकशील अर्णवचं मन. इशू म्हणते की अगं पण काय करून. सुप्रिया काकू म्हणतात की मला माहितीये की हे सगळं खूप अवघड आहे. त्या म्हणतात की पण तुला धीराने घ्यावं लागेल ग इशू. अगं अर्णव खूप दुखावला गेलाय. अगं त्यांनी त्यांच्या आईला गमावलेलं आहे इशू. सुप्रिया काकू ईश्वरीला खूप समजून सांगतात. ते म्हणतात की अगं त्यांचं दुःख खूप मोठं आहे. त्या म्हणतात की त्यांचं मन वळवायला वेळ लागल आणि ही गोष्ट सुद्धा ईश्वरीला समजत असते, पण काय करणार काही वेळेस वळतही नसते. सुप्रिया काकू तिला सांगतात की तू प्रयत्न सोडू नकोस तू इशू म्हणते की आई मला जमेल का ग हे सगळं? सुप्रियाताई म्हणतात की अगं का नाही जमणार, नक्की जमेल. ईश्वरी म्हणते की अगं ते माझ्याकडे बायको म्हणून बघायलाही तयार नाही, मी काय करू ग आई? सुप्रियाताई तिला म्हणतात की तू शांत बस बघू आधी, ये आणि बघा तिला बसायला खुर्ची देतात आणि बसवून देतात. सुप्रिया काकू इशूला म्हणतात की इशू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, त्याच्या मनात चोर असतो त्याला भीती वाटते. सुप्रिया काकू म्हणतात की आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये. आणि इकडं सुप्रिया काकूंचं म्हणणं सुद्धा प्रेक्षकांनो मला पटलेलं आहे. तुम्हाला पटलं असेल तर नक्की कमेंट करा. आणि इकडे सुप्रिया काकू म्हणतात की त्यामुळे आपल्या मनात अशा भावना कधीच येणार नाही, हे तू अर्णवला दाखवून दे. रडू नकोस, लढ. आणि तिची आई तिला प्रेरणा देते, साथ देते. तिची आई म्हणते की अर्णव तुला शब्दाने दुखावेल, पण तू तुझ्या कृतीने त्याला आनंद देण्याचा प्रयत्न कर, त्यांना आपलंसं कर. सुप्रिया काकू म्हणतात ते कितीही निगेटिव्ह झाले तरीही तू कायम पॉझिटिव्ह राहा. ते म्हणतात की त्यांना राग आला तर तू शांत राहा. त्या म्हणतात की ही प्रेमाची लढाई आहे. त्या म्हणतात की ही रागाने नाही तर प्रेमानेच लढावी लागणार आहे तुला. इकडे ईश्वरीला सुद्धा आई जे म्हणते ते सगळं पटलेलं असतं आणि ती म्हणते की आई तुझ्याशी बोलून जरा ना उमेद वाटते आहे थोडी. सुप्रिया काकू म्हणतात की इशू काहीही असलं ना माझ्यामुळे तुमच्या संसारात दुःख आहेत ही भावना काही केल्या मला खूप त्रास देत आहेत इशू. ईश्वरी म्हणते की आई. सुप्रिया काकू म्हणतात की इशू अर्णवने मी निर्दोष असल्याचे पुरावे मागितलेत ना. त्या म्हणतात की मी सगळे पुरावे गोळा करीन. आणि सुप्रिया काकू म्हणतात की इशू तोपर्यंत तू धीर सोडू नकोस, प्रयत्न करत राहा. इकडे ईश्वरी बघा आता लगेच तिचा आवाजच चेंज झालेला असतो आणि ती म्हणते की हो आई आता तू बघच. ती म्हणते की नाही सरांचं मन जिंकून घेतलं ना तर नावाची ईश्वरी नाही मी. बघा प्रेक्षकांना तुम्हाला सांगितलं ना मी की आज ईश्वरीचं आपल्याला वेगळं रूप बघायला भेटणार आहेत. आधी तिच्या आवाजातली नमी
आणि आत्ताच्या आवाजातला तिचा जो उधळपणा, आपण म्हणतो ना की पूर्वीची ईश्वरी परत आलेली आहे. ईश्वरी म्हणते की त्यांना पण कळू देत ना की हम भी इंदौर से है. आणि सुप्रिया काकू म्हणतात की आत्ता कसं. आणि बघा आज फायनली ईश्वरीच्या चेहऱ्यावर पण आपण हसू बघतो आहेत. आता ईश्वरी तिच्या आईला मिठी मारते, पण आपण बघतो की सुप्रियाच्या मनात सुद्धा खूप काही चालू असतं. आता इकडे अर्णव पण बघा किती चिडलेला असतो. तो म्हणतो की शिर्के, तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्या सप्लायरला ब्लॅकलिस्ट करा. फॉर व्हॉट? कितीही जुना असला तरी आय डोंट टॉलरेट दिस. गेट इट सॉर्टेड इमिजिएटली. आणि आता इकडे ईश्वरी माहेरून जाऊन तिच्या सासरी आलेली असते आणि तिला अर्णवचं बोलणं आठवतं की तो म्हणतो की आपलं लग्न ही तुझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असेल आणि हे डिवोर्सचं नाव मुद्दाम काढतेस का तू? तू डिवोर्स करशील आणि मी तुला डिवोर्स देऊन मोकळा करेन. अर्णव म्हणतो ईश्वरीला की या लवलेस मॅरेज मध्ये राहूनच तुला शिक्षा भोगावी लागेल. आणि आता ईश्वरी म्हणते की सर, तुमचा कितीही राग असू द्या माझ्यावर, कितीही आरडाओरडा करा, मला वाटेल ते बोला, पण एक गोष्ट बदलणार नाही. आणि ती मंगळसूत्राला हात लावून वर उचलते आणि म्हणते की माझ्या गळ्यात असलेलं हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र तुम्हीही स्वतः घातलं आहे ते माझ्या गळ्यात. ईश्वरी म्हणते की माझं म्हणणं पटवून मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडते की नाही बघाच. ही ईश्वरी अर्णव राजशिर्के इचं. ईश्वरी म्हणते की हम इंदौर से है सर, इतनी आसानी से हार नाही मानते. आणि बघा आता इकडे ईश्वरी अर्णवला शोधत असते की नेमका कुठे गेला आहे तो, रूमकडे का स्टडीमध्ये. आणि बघा आता ईश्वरीच्या लक्षात येतं की तो स्टडीमध्येच असेल, म्हणून आता ईश्वरी स्टडीमध्ये त्याच्याशी बोलण्यासाठी आलेली असते. आणि इकडे ईश्वरी म्हणते की त्याला सर थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. पण अर्णव सुद्धा खूप हट्टी आहेत. तोही म्हणतो की बिझी आहेत मी. आणि आता इकडे ईश्वरी ना आपल्याला पहिल्यासारखी दाखवलेली ती बिलकुल त्या अर्णवचंच काय कोणाचंही ऐकून न घेणारी. पहिले तरी थोडंसं ऐकायची, पण आता ती डायरेक्ट घाबरतच नाही. त्याचं डायरेक्ट लॅपटॉपच बंद करून टाकला. तर अर्णव चिडतो आणि उभा राहतो आणि म्हणतो की हाऊ जे यू, तुला कळत नाही का मी काम करतो आहे ते. आणि ईश्वरी म्हणते की हो मला कळतं आहे, पण 1 मिनिट जर बायकोशी बोलला नाही तर नुकसान होणार नाही तुमच्या लाखोंचं बिझनेसचं. आणि बघा इकडं ईश्वरीचं बोलणं, तिचे हावभाव बघून स्वतः अर्णव शॉकमध्ये जातो आणि तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते की अहो असे बघताय तरी काय, बायको आहेत मी तुमची. ईश्वरी म्हणते कोण आहे? बायको, बीवी, वाईफ. ईश्वरी म्हणते की माझा हक्क आहे तुमच्यावर आणि तुमच्या वेळेवर, समजे ना. ईश्वरी म्हणते की जेवणाची वेळ झाली आणि तुम्ही इथे काम करत बसला आहे, हे नाही चलेगा. चला जेवायला चला. पण आता अर्णव, आपल्याला माहिती की ईश्वरी म्हटली आणि अर्णव निघाला, असं होईल का? अर्णव म्हणतो की मला नाही जेवायचं आहे. अर्णव म्हणतो की आणि तू नाही सांगायचं मला मी कधी जेवायचं आणि कधी काम करायचं, ते कळलं का? ईश्वरी म्हणते की का नाही सांगायचं, बायको आहे मी. अर्णव म्हणते की तो हक्क मी तुला देत नाही. ईश्वरी म्हणते तुम्ही हक्क द्यायचा सवालही नाही पैदा होता. ईश्वरी म्हणते की तो मी घेतला आहे आणि फक्त घेतला नाही, गाजवणार पण आहे. ये बात होई ना इशू. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की चला जेवायला चला. पण ईश्वरीच्या या वागण्यामुळे अर्णव बहुतेक इरिटेड होतो आहे. आणि बघा अर्णवने ते लॅपटॉप उचलतो आणि तिथे सोफा असतो त्याच्यावर जाऊन बसतो. ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला आता काय सांगितलं ते कळत नाहीये का? चला जेवायला पटकीनी चला. अर्णव म्हणतो की लेट मी वन थिंग व्हेरी क्लिअर. अर्णव म्हणतो की हा जो काही ड्रामा चालला आहे ना तुझा, परफॉर्मन्स चांगला आहे, पण याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाहीये. अर्णव म्हणतो की मी बदलणार नाहीयेत, हे कळलं का तुला? ईश्वरी म्हणते की तुम्ही बदलावं अशी इच्छाच नाहीयेत माझी. ईश्वरी म्हणते की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता माझ्यासोबत जेवायला चला. आणि आता बघा इकडे अर्णव तिच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही. आणि ईश्वरी म्हणते की नाही येणार का? ती म्हणते ठीक आहे, मग एक आदर्श भारतीय पत्नी कशी असते? ईश्वरी म्हणते की हे आज मी तुम्हाला दाखवतेच. इकडे ईश्वरी म्हणते की आता तुम्ही जेवल्याशिवाय मी अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंबही घेणार नाहीयेत. बघा इकडे अर्णवचं तर आपल्याला माहिती खूप प्रेम असतं ईश्वरीवर आणि तिच्या या बोलण्याने अर्णवला आता फरक पडतो की नाही पडत हे आपण बघणार आहोत. आणि आता अर्णव तिला म्हणतो की सुट युअर सेल्फ आणि अर्णव तिथनं निघून जातो. इकडे ईश्वरी म्हणते की तुम्ही दाखवत नसला तरीही आज हलचल झाली आहेत सर. ईश्वरी ठरवते आणि म्हणते की काही झालं तरी
तुमची ही गलतफहमी मी दूर करणारच. प्रेमासाठी लढावं लागेल. ईश्वरी म्हणते की लढेल मी. आणि बघा आता इकडे ईश्वरी आता लढायला सुरुवात केलेली आहे. पण बघा प्रेक्षकांनो, तिची सुरुवात आणि मालिकेचा म्हणजे आजचा एपिसोडचा एंड झालेला आहे. आता बघूया आपण की तो इथे पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. इकडे ईश्वरी आजींना वचन देते. ती म्हणते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या घराचं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. इकडे आता अर्णव जेवायला आलेला असतो आणि तो म्हणतो की खोटं बोलून खोटं वागून काही लोकांना बरोबर फसवता येतं. आणि इकडे बघा आता ह्या राजेश ईश्वरीला म्हणतो की माझी हो त्या अर्णवपेक्षा खूप जास्त सुखात ठेवेल मी तुला. इकडे आहे ईश्वरी म्हणते